मुंबई म्हाडा मंडळाच्या 2640 सदनिकांच्या ऑनलाईन अर्ज सादरीकरण आणि अनामत रकमेचा भरणा प्रक्रियेला मुदतवाढ 14 मेपर्यंत अर्ज सादर करता येणार. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर कंपनी वादाच्या भोवऱ्यात. मात्र पार्थ पवारांचा अजूनही व्हीएसआर कंपनीच्याच विमानातनं प्रवास. अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी व्हीएसआर कंपनीच्या खात्यात 9 कोटींची रक्कम जमा. रोहित पवारांचा दावा. तर एखाद्या दुर्दैवी घटनेचं किती राजकारण करावं याबाबत रोहित पवारांनी आजोबांचा सल्ला घ्यावा. राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. अंबरनाथ पालिकेत भाजपकडनं आवाज दाबला जात असल्याचा शिवसेनेचा आरोप. सभागृहातील माईक बंद असल्यामुळे सेनेच्या नगरसेवकांनी सभागृहात आणला मेगा फोन स्पीकर. भाजप विरोधातील केली निदर्शनं. सांगली कोल्हापुराच्या पुरावरती नियंत्रण मिळणार. कृष्णा नदीचं अतिरिक्त 52 टीएमसी पाणी फिल्टर मार्गे उजनी धरणात येणार. कृष्णा फ्लड डायव्हर्जन प्रकल्पाला उद्या मंजुरी मिळणार असल्याची रणजितसिंह निंबाळकरांची माहिती. नाशिक जिल्ह्यातील 26 धरणातील पाणी साठ्यात घट. उपयुक्त पाणी साठा 41%वर. 31 ऑगस्टपर्यंत पाणी साठा पुरवण्याचं प्रशासनासमोर आव्हान. जिल्ह्यातील अनेक गावं आणि वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा. हिंगोलीमध्ये विद्युत रोहित्राला कूलरचा गारवा. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचा प्रयत्न. विजेची मागणी वाढल्यामुळे अनेक वेळा विद्युत रोहित्र गरम होऊन विद्युत पुरवठा खंडित. जळगावच्या 40 गावांमध्ये गोदा ते नर्मदा जलयात्रेचं जल्लोषात स्वागत. फुलांची उधळण आणि ढोल ताशाच्या गजरात जलयात्रा 40 गावात दाखल. मुंबई ते अलिबाग रोरो सेवा आज बंद राहणार. बोटीचा रॅम्प नादुरुस्त झाल्यामुळे अलिबाग करता आजची फेरी रद्द. रॅम्प दुरुस्तीचे प्रयत्न करण्यात आले मात्र रॅम्प दुरुस्त झाला नाही त्यामुळे फेरी रद्द करण्यात आली. भंडारा जिल्ह्यामध्ये साकोली पोलिसांनी आवळल्या दुचाकी चोरांच्या मुसक्या. शंकरपाटाच्या वेळी चोरलेल्या 13 दुचाकीही केल्या जप्त. तिघांना अटक. साताऱ्यातल्या कास तलाव परिसरामध्ये अज्ञातांकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड. तर सातारा नगरपालिकेला वृक्षतोडीची माहिती नाही. वृक्षप्रेमींकडून कारवाई करण्याची मागणी. नागपूरच्या लंडन स्ट्रीट प्रकल्पासाठी 138 झाडांची होणार कत्तल. 22 हेरिटेज वृक्षांचा समावेश. झाडं वाचवण्यासाठी नागपूरकरांचं चिपकं आंदोलन. झाडं तोडू नये यासाठी नागपूरकर रस्त्यावर. विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल नको. नागपूरकर आक्रमक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.